नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजपासून आपलं जे सेशन सुरू होणार आहे ते सेशन हे सायन्सवर असणार आहे, विज्ञानावर असणार आहे. तर आजपासून जे आपण विज्ञान सुरू करणार आहे ते संपूर्णतः NCERT बेस आहे. म्हणजे आपल्याला NCERTचे पुस्तक आणा, ते हिंदीमधून मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. ते एक काम मी एकदम कमी करून टाकलं आणि येणारी जे ग्रुप डीची परीक्षा आहे त्यामध्ये 25 मार्काचं विज्ञान आहे. त्यानंतर येणारी जी आता 22 फेब्रुवारीची परीक्षा आहे कंबाईनची 22 फेब्रुवारी 2022, त्यामध्ये सुद्धा विज्ञान 10 मार्काला आहे आणि महत्त्वाचं आहे. आणि येणाऱ्या सर्वच परीक्षेमध्ये विज्ञान हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. त्यामुळे मी नोट्स तयार करतानाच NCERT बेसवर केली आणि जे नोट्स तुमच्या समोर पेज दिसत आहे ते सुद्धा NCERT बेसवरच आहे. तर चला आज आपण पहिल्या टॉपिकपासून सुरू करू. तर सर्वांचा आवडता टॉपिक मी सुरू करतो, तो म्हणजे सजीवातील संघटन. आता सजीवातील संघटन म्हणजे काय? तर सजीव स्वतःच्या जीवनक्रिया, जसं आपण जर स्वतःचं उदाहरण घेतलं तर आपण जेव्हा संपूर्ण जीवनक्रिया जगतो तेव्हा आपण काय करतो? तर तेव्हा आपण पचन करतो, उत्सर्जन करतो, त्यानंतर आपण रक्ताभिसरण दिवसभर आपल्या शरीरामध्ये सुरू राहते, त्यानंतर श्वसन व्यवस्थासुद्धा आपल्या शरीरामध्ये दिवसभर सुरू राहते. मग हे सर्व करण्यासाठी जे इंद्रिय एकत्र येतात त्यांना संस्था म्हणतात. आणि हे सर्व आपल्या शरीरामध्ये दिवसभर अविरत सुरू असते मरेपर्यंत, त्याला सजीवातील संघटन म्हणतात. आता सजीवातील संघटनाचे 4 प्रकार पडतात. एक पेशी पातळीवरील संघटन, त्यानंतर ऊती पातळीवरील संघटन, त्यानंतर इंद्रिय पातळीवरील संघटन आणि त्यानंतर अवयव पातळीवरील संघटन, असे सजीवातील संघटनाचे 4 प्रकार पडतात. तर हे सर्व जे घडते म्हणजे आपल्या शरीरातला एक पायाभूत घटक की ज्यापासून आपल्या शरीराची सुरुवात झाली, आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाची, प्रत्येक इंद्रियाची सुरुवात ज्यापासून झाली तो घटक, त्या घटकावर आपण आता फोकस करू. तो घटक म्हणजे काय? तर तो घटक म्हणजे आपल्या शरीरातील पेशी. असं म्हणतात की जर असं एखाद्याने विचारलं की आपल्या शरीरात पेशींची संख्या किती, तर आपल्या शरीरातील पेशींची जी संख्या पहा, तुमच्यासमोर मी पुढची माझी नोट्स मांडत आहे की तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर जर एखाद्याने विचारलं की पेशी संख्या किती तुमच्या शरीरात, तर याचं उत्तर कोणीच शास्त्रज्ञ काढू शकला नाही. त्याचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे असं की जर आपल्या शरीरातल्या पेशी बाहेर काढल्या आणि त्या एकामेकाला जर जोडल्या तर पृथ्वीला 2 चक्कर लागू शकतात, पृथ्वीचे 2 परीघ पूर्ण होऊ शकतात, हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे असामान्य संख्या आहे, ते अमोज आहे किंवा मोजणे शक्य नाही, अशी आपल्या शरीरात पेशींची संख्या असते. आता या पेशीची जी संख्या असते, या पेशींचा विकास कसा कसा होत गेला, तर पहा मी तुम्हाला याच्याबद्दल एक गोष्ट सांगू इच्छितो. ते गोष्ट म्हणजे कशी, तर पहा लक्ष द्या. सर्वात आधी काय झालं, आपण पेशीच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती, हे पहा तुमच्यासमोर पुढचा स्क्रीनशॉट आला. तर पेशीच्या अभ्यासात योगदान देणाऱ्या व्यक्ती मी याच्यापासून सुरू करतो. तर सर्वात आधी काय झालं, आता पेशी हा एक रचनात्मक कार्यात्मक घटक आहे सजीवाचा आणि पेशीचा आकार खूप लहान असतो. म्हणून पेशीचं अध्ययन कुठं होणार, तर पेशीचं अध्ययन हे मायक्रोस्कोपच्या खालीच होणार. मग आता मायक्रोस्कोपच्या शोधापासून मी पेशीच्या अभ्यासाबद्दल आपल्याशी बोलतो. तर मी बोलताना सुरुवात करतो 1590 पासून. 1590मध्ये झाकिरियस जॉन्सन या शास्त्रज्ञाने, आपल्यासमोर दिसून आलं, 1590मध्ये झाकिरियस जॉन्सन या शास्त्रज्ञाने सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला. आणि याच सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून रॉबर्ट हुक नावाचा एक शास्त्रज्ञ होता. या शास्त्रज्ञाने काय केलं, बुचाचं झाड होतं, त्या बुचाच्या झाडीची साल काढली आणि त्या साल काढल्याबरोबर तुम्हाला माहीतच आहे, जर झाडापासून ते साल वेगळी केली त्यामधल्या पेशी मृत पावतील. या मृत पेशींचं सर्वात पहिले अध्ययन या रॉबर्ट हुकनं केलं 1665मध्ये. बरोबर. मग आता प्रश्न असा निर्माण झाला की मग जिवंत पेशींचं काय झालं. तर जिवंत पेशी म्हणजे काय, तर जे हे आता सर्व कीटक आहेत संपूर्ण पृथ्वी तलावरचे, या कीटकांचा अभ्यास एका व्यक्तीने केला, म्हणून त्या व्यक्तीला म्हणतात सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक. आणि याच व्यक्तीने सर्वात आधी जिवंत पेशींचं अध्ययन केलं. त्या व्यक्तीचं नाव काय, तर आपल्या समोर सुद्धा आहे. तर त्या व्यक्तीचं नाव आहे, इथं फक्त लिव्हेनहॉक मी लिहून ठेवलं, पण त्या व्यक्तीचं नाव आहे अँटनी व्हेन लिव्हेनहॉक, ज्याने जीवाणू, विषाणू, आदिजीव यांच्या जिवंत पेशींचं सर्वात प्रथम निरीक्षण केलं 1674मध्ये. म्हणून त्याला म्हणतात सूक्ष्मजीवशास्त्राचा जनक. हे नोट्स मी NCERT बेस बनवलेली आहे, म्हणून या नोट्सकडे जरा गांभीर्यानं विचार करा. पुढचा प्रत्येक टॉपिक मी NCERT बेस केला, हा पार्ट फर्स्ट आहे आपला. त्यानंतर आपण पुढच्या गोष्टीवर जाऊ. मग पेशीबद्दल हळूहळू सिद्धांत वाढत गेले. मग काय झालं की 1831मध्ये पेशीच्या केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञाने लावला.
त्यानंतर आपल्यासमोर मी त्वरित एक पेशीची आकृती आणली पहा. तर या पेशीच्या आकृतीमध्ये हा जो एक तरल भाग दिसतो की इतर अंगके सोडून बाकीचा डॉट 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 डॉट, तर या तरल भागाला पद्रव्य असं नाव कोणी दिलं, तर हे नाव जोहानिस पुरकिंजे या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम दिलं. आता मी पुढच्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो. मग काय झालं की बा प्रत्येक गोष्टीसाठी काही प्रोटोकॉल असतात, म्हणून पेशीसाठी सुद्धा प्रोटोकॉल आहेत. मग पेशीचे प्रोटोकॉल म्हणजे काय, तर पेशीचा सिद्धांत. मग आता पेशीच्या सिद्धांताबद्दल आपण बोलू. तर सर्वात आधी पहिला जो पेशी सिद्धांत आहे तो एम.जे. स्लायडन आणि थिओडर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी मांडला. मी रिपीट करतो, एम.जे. स्लायडन, थिओडर शॉन या दोन शास्त्रज्ञांनी पेशी सिद्धांत मांडला. मग यांनी काय म्हटलं की सजीवाचा पायाभूत घटक म्हणजे पेशी, बस एवढा बोलून सोडून दिलं. पुढच्या गोष्टीवर याच्यावर संशोधन होणं आवश्यक होतं. मग याच्यावर संशोधन कसं कसं होत गेलं, तर मग आणला आधुनिक पेशी सिद्धांत. तर आधुनिक पेशी सिद्धांताचा जनक कोण होता, तर आधुनिक पेशी सिद्धांताचा जनक होता आर व्हिरशॉ. आर व्हिरशॉने 1885 आधुनिक पेशी सिद्धांत मांडला. आणि त्याने काय म्हटलं, तर तो लॅटिन शास्त्रज्ञ होता म्हणून तो लॅटिन भाषेमध्ये बोलला. त्याने असं म्हटलं, ओमनीच सेलुला अ सेलुला म्हणजे काय, तर सर्व पेशींचा जन्म हा अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच होतो. म्हणजे आपल्या शरीरात नवीन पेशी तयार होत नाही, आधीच्या पेशीचं विघटन होते आणि या विघटनावर नियंत्रण ठेवण्याचं काम केंद्रक करते. म्हणून मर्यादित प्रमाणात जेवढं आवश्यक आहे तेवढं विघटन होते आणि नवीन पेशींचा जन्म होतो, असं त्याचा अर्थ होते ओमनी सेलुला अ सेलुला. हा शास्त्रज्ञांनी मांडला 1885. त्याचं नाव होता आर व्हिरशॉ. चला आता पुढच्या गोष्टीवर बोलू. आपल्यासमोर एक प्राणीपेशी आहे आणि एक वनस्पती पेशी आहे. पहा दिसून राहिली सर्वांना. आपल्यासमोर एक प्राणीपेशी आहे आणि एक वनस्पती पेशी आहे. चला बोलू. तर त्याच्यावर आपण बोलू आता. त्याला पेशीची संरचना म्हणतात की पेशी बनली कशी. आता पेशी खूप जास्त आकाराच्या असतात. कुठल्या पेशी स्तंभाकार असतात, कुठल्या विटी आकार असतात, कुठल्या अनियमित, कुठल्या शाकीय, आयताकार, द्विअंतर्वक्र, अंडाकृती, गोलाकार, सल्पिराकार, दंडाकार वगैरे वगैरे पेशीचे खूप जास्त प्रकार आहेत. आता जर अवघ्या रक्तामध्येच घेतलं तर रक्तामध्येच 3 प्रकारच्या पेशी असतात, व्हाईट ब्लड कार्पसेस, रेड ब्लड कार्पसेस आणि प्लेटलेट. म्हणून आता आपण पेशींच्या संरचनेबद्दल बोलू. तो हा जो पेशीचा आकार आहे, पहिली गोष्ट हे परीक्षेत विचारलेलं आहे की पेशीचा आकार कशामध्ये मोजतात. तर पेशीचा जो आकार आहे तो मायक्रोमीटरमध्ये मोजतात. मायक्रोमीटर असा एम त्याचं चिन्ह आहे, स्मॉल यू स्मॉल एम. मग आता मायक्रोमीटरमध्ये पेशीचा आकार मोजतात. मग आपण आता आपल्या इकडे खूप जास्त प्रमाणात मोजण्याचे साधनं बघत असतो, कन्व्हर्टर पाहत असतो. डेका, हेक्टो, किलो, डेसी, सेंटी, मिली असे आपण पाहत असतो. मग याचा आकार मायक्रोमीटर म्हणजे काय, ते तुम्ही तुमच्यासमोर मांडतो. तर 1 मायक्रोमीटर म्हणजे 1/1000 मिलीमीटर एवढा कमी पेशीचा आकार असते. म्हणजे मी तुमच्यासमोर रिपीट करतो की जीवाणूंच्या ज्या पेशी असतात त्या साध्या मायक्रोस्कोप खाली आपण पाहू शकतो, पण विषाणू जे असतात त्या विषाणूसाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकच वापरावा लागतो, कारण त्याच्या पेशी खूप खूप छोट्या असतात. बरोबर. म्हणून मी तुमच्यासमोर आता मांडतो की पेशीचा आकार हा मायक्रोमीटरमध्ये मोजतात. तर आता प्रश्न असा निर्माण होतो की सर्वात लहान पेशी कोणाच्या, सर्वात मोठ्या पेशी कोणाच्या. तर पहा मी तुमच्यासमोर आणखी एक स्क्रीनशॉट आणला. हे माझी स्वतःची नोट्स आहे, मी काढलेली आहे. याचप्रमाणे तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा आणि स्वतःच्या नोट्स जर तुम्ही बनवला आणि 3 वर्षाचं जर तुम्ही पूर्ण एक प्लॅनिंग केलं तर मला तरी वाटते की राज्यसेवा तुमची क्रॅक होऊ शकते. तर पहा लक्ष द्या, सर्वात लहान पेशी ज्या असतात त्या मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टियमच्या पेशी असतात. त्या फक्त पहा इथं दिलेलं आहे की त्या फक्त 0.1 मायक्रोमीटर असतात. आणि ज्या सर्वात मोठ्या पेशी असतात त्या शहामृगाचे अंडे असतात, त्या 18 सेंटीमीटरपर्यंत असतात. बरोबर. आणि कधीकधी हेही वर्णन केलेलं आहे की मानवी शरीरातील काही चेतापेशींना 1 सेंटीमीटर लांबीचं शेपूटसुद्धा असते किंवा त्या शेपूटला आपण अक्षतंतू म्हणू. बरोबर. चला पुढच्या गोष्टीवर बोलतो. पेशी तुमच्या समोर आहे. बरोबर. आणि माझं हे तुमच्या लक्षात येत आहे. तुम्ही जास्तीत जास्त कमेंट द्या आणि त्या कमेंटमध्ये तुम्ही रिप्लाय द्या की बा आणखी काय माहिती यामध्ये वाढवायची. व्हॉट्सअपवर रिप्लाय देता, यूट्यूबवर दिला तर फारच चांगलं. चला पुढच्या गोष्टीवर आपण बोलू. आता सजीवामधलं संघटन कसं होते. संघटन म्हणजे एक प्रकारची जीवन जगण्याची संरचना, त्याला आपण संघटन म्हणतो. मग आता सजीवातलं संघटन कसं होते, तर पहा लक्ष द्या. सजीव त्यांच्या कार्यरचनेनुसार संघटन करत असतात. शरीररचनेनुसार जशी शरीररचना तसं. समजा आपलं संघटन, मानवाचं संघटन वेगळं राहणार, आपण सस्तनी प्राणी आहे. पक्ष्याचं संघटन वेगळं राहणार किंवा जे कीटक असतील त्यांचं संघटन वेगळं राहणार.
तर या संघटनाचे 4 प्रकार पडतात. एक पेशी पातळीवरील संघटन, ऊती पातळीवरील संघटन, इंद्रिय पातळीवरील संघटन आणि संस्था पातळीवरील संघटन. आता जे सजीव स्वतःच्या शरीरातल्या सर्व क्रिया, त्यांच्या शरीरातल्या सर्व क्रिया एकच पेशी घडवून आणते, त्यांना पेशी पातळीवरील संघटन म्हणतात. बरोबर. आता तुमच्या लक्षात हे असं म्हटल्याबरोबर एक गोष्ट आलीच की पेशी पातळीवरील संघटन कोण कोण करत असणार. तर पहा, लक्ष द्या, पेशी पातळीवरील संघटन कोण कोण करते. तर सर्व जे एक पेशीय प्राणी आहेत ते पेशी पातळीवरील संघटन करतात. आता पेशी पातळीवर संघटन करणारे सर्व एकपेशीय प्राणी, आपल्याला जगातल्या प्रत्येक एकपेशीय प्राण्याचं नाव आपण 5वीपासून वाचू राहिलो. त्याच्यातलं सर्वात महत्त्वाचं नाव आपण 5वीपासून वाचू राहिलो ते म्हणजे अमिबा. तर एकपेशीय प्राणी कोणते? तर अमिबा आहे, स्पायरोगायर आहे, युग्लिन आहे, पॅरामेशियम आहे. यासारखे जे सजीव आहेत ते सर्व जीवनक्रिया एका पेशीवर घडून आणतात, म्हणून त्यांना एकपेशीय प्राणी म्हणतात आणि त्यांच्यामधील जीवनक्रियेस पेशी पातळीवरील संघटन म्हणतात. आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलू, ऊती पातळीवर संघटन. आधी 9व्या वर्गामध्ये ऊती हा स्पेशल टॉपिक आहे आणि तो आपण याच्यात घेणारही आहे. वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती या वर्गीकरण आपण सविस्तर पाहणार आहे. आधी ऊती पातळीवरील संघटन पाहून घेऊ. तर ऊती म्हणजे काय? तर समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात. हे पुस्तकी व्याख्या आहे. बरोबर. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या खूप जास्त पेशी असतात, त्याप्रमाणे ऊतीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कारण तो समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह आहे. बरोबर. मग आता ऊती पातळीवर संघटन कोण करते? ते करतात मॉस, शैवाल, जलव्याल, रिक्सिया वगैरे सारखे सर्व सजीव. चला आपण आता पुढच्या गोष्टीवर बोलणार आहे. आपल्याला माझा आवाज ऐकूच येत आहे. आपण आता पुढच्या गोष्टीवर बोलणार आहे. आता पुढच्या गोष्टीवर बोलू आपण आता. तर पुढची गोष्ट म्हणजे अशी की आता पुढचा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो. तो म्हणजे असा की इंद्रिय पातळीवरील संघटन. तर पहा, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एकच कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती म्हणतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन त्यांचे इंद्रिय बनते. उदाहरणार्थ आपल्यामध्ये स्वतःमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वतःमध्ये काय असणार? तर यकृत असणार. बरोबर. त्यानंतर आपल्यामध्ये यकृत आहे किंवा त्या आपल्यामध्ये सर्वच घ्या ना तुम्ही आता, की बा आपल्यामध्ये लहान आतड्यात, मोठ्या आतड्यात यकृत आहे, त्यानंतर ग्रसनी आहे, ग्रासिका आहे, जठर आहे, त्यानंतर स्वादुपिंड आहे. हे सर्वच्या सर्व एक पचन इंद्रिय आहेत आपल्या शरीरातले, आणि या इंद्रिय पातळीवर जे संघटन करतात त्यांना इंद्रिय पातळीवरील संघटन म्हणतात. उदाहरणार्थ जे फूल आहे किंवा जे पान आहे हे सर्वच्या सर्व इंद्रिय पातळीवरचे संघटन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना दलपुंज, निदलपुंज, पुमंग, छायांग, हे इंद्रिय आहेत. कशामधले? तर फुलामधले. त्यानंतर आली आता समान कार्य करणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला काय म्हणतात. पहा, मी आपल्यासमोर रिपीट करत आहे की समान कार्य करणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला काय म्हणतात. तर समान कार्य करणाऱ्या इंद्रियांच्या समूहाला संस्था म्हणतात. उदाहरणार्थ मी तुमच्यासमोर आता पचन इंद्रिय सांगितले, तर यापासून पचन संस्था बनते. सरळ गोष्ट आहे. चला पुढच्या गोष्टीवर मी आपलं लक्ष केंद्रित करतो. हे झाले की बा संघटन किती पातळीवर होते. आता पाहायचे आपल्याला पेशीची रचना कशी असते. चला तर मग आपण त्याच्यावर आता बोलू की पेशीची रचना कशी असते. तर बोलताना मी पहिल्या गोष्टीवर आपल्याशी बोलतो. पहा आता लक्ष द्या. पहिल्या गोष्टीवर बोलताना या आकृतीकडे आता थोडं चांगलं लक्ष द्या. तर पहा, लक्ष द्या. पहिले जे पेशीचे आपण पाहू की पेशीचे भाग कोणते आहेत. बरोबर. आता पेशीचे भाग म्हणजे पहा, पहिले पेशी भित्तिका, दुसरं पद्रव्य पटल, तिसरं पेशी द्रव्य आणि चौथी आहे पेशीची अंगके. आणि अंगकेचा अभ्यास आपण स्पेशल करू. बरोबर. आधी तुमच्यासमोर मी पेशी भित्तिकेबद्दल बोलतो. तर पहा, या वनस्पती पेशीवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. या वनस्पती पेशीच्या बाहेर हे जे आवरण आहे, हे पहा पूर्ण हे जे आवरण आहे, पुन्हा आवरण आहे, त्याला पेशी भित्तिका म्हणतात. पेशी भित्तिकेचं वैशिष्ट्य असं की पेशी भित्तिका हे फक्त वनस्पती पेशीतच असते. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट. आता दुसरी गोष्ट की हे पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते. तर पेशी भित्तिका हे सेल्युलोजपासून बनलेलं असते. आता सेल्युलोज म्हणजे काय? सेल्युलोज म्हणजे लाकडामधील ज्वलनशील घटक. दुसरी गोष्ट, सेल्युलोजचं रेणुसूत्र काय? सेल्युलोजचं रेणुसूत्र आहे C6H10O5/N. हे सेल्युलोजचं रेणुसूत्र आहे. आता पेशी भित्तिका हे वनस्पती पेशीतच का बरं असते? पहा तुमच्यासमोर नावसुद्धा आहे. तर पेशी भित्तिका हे वनस्पती, हे पाहिजे नाव दिलं शेवटी खाली, पेशी भित्तिका दाखवली. तर पेशी भित्तिका हे वनस्पती पेशीमध्येच का बरं असते.
तर वनस्पती पेशीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आणि वनस्पती पेशी जास्त टणक असतात, म्हणून या वनस्पती पेशीला स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये पेशीभित्तिका असणे आवश्यक आहे. म्हणून पेशीभित्तिका हे वनस्पती पेशीमध्ये असते. चला पुढच्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करतो